हॅलो, गुड मॉर्निंग। आज आपण ब्रेकफास्ट बनवूया, म्हणजे दही, रवा आणि पोह्यांचा छान असा सुपर सॉफ्ट असा ब्रेकफास्ट बनवूया। त्याला आंबोळी सुद्धा म्हणतात। तर आपण काय करतात, आठवड्यातले 6 दिवस चपाती भाजीच बनवतात सकाळी ब्रेकफास्टला। तर संडेला काहीतरी अलग बनवावं वाटते, म्हणून म्हटलं मी चला आज आंबोळीचीच रेसिपी बनवूया, जी सुपर सॉफ्ट बनून तयार होते आणि रवा, दही आणि पोहेचा एकदम म्हणजे फटाफट बनून हा नाश्ता तयार होतो आणि एकदम सुपर सॉफ्ट एकदम नरम बनून तयार होतो। म्हणजे तुम्ही 4-5 खाणार ना तरी तुमचं मन नाही भरणार। चला तर रेसिपी सुरू करूया। तर इथे मी घेतलेले आहेत 1 वाटी पोहे। तुम्ही जाडसर बारीक कुठलेही पोहे घेतले तरी चालेल। आता ते स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घ्यायचे आहेत। त्याला डस्ट लागलेलं असते ना, तर 2-3 पाण्याने धुवून घ्यायचं। तर हे बघा मी 2-3 पाण्याने धुवून घेतलेले आहेत। आता त्यामध्ये 1 वाटी रवा ॲड करायचा आहे। तुम्ही बारीक मोठा कुठलाही रवा घेऊ शकता आणि त्याच वाटीने अर्धी वाटी दही, म्हणजे 1 वाटी पोहे, 1 वाटी रवा आणि अर्धी वाटी दही घेतलेली आहे मी। छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये मी अर्धा कप पाणी ॲड करत आहे, म्हणजे रवा छान असा फुलून येईल। ठीक आहे, तर आता व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि अर्ध्या तासासाठी झाकून ठेवायचं आहे, म्हणजे आता रवा अर्ध्या तासामध्ये छान असं फुलून येतो। तुम्ही कमीत कमी 15 मिनिटं जरी 15 ते 20 मिनिटं ठेवलं तरी चालेल। आता हे बघा मस्त रवा आणि पोहे फुलून आलेले आहेत। हे बघा, आता आपण ह्याची पेस्ट बनवूया। मिक्सरमध्ये पेस्ट बनवायची आहे। पाणी पूर्ण सुकलेलं आहे। आता हे मिक्सरमध्ये आपण ॲड करूया आणि थोडंसं पाणी ॲड करून छान अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे। हे बघा थोडंसं पाणी, म्हणजे जास्त नाही, थोडंसं किंचित पाणी ॲड करायचं आहे आणि आता ह्याची पेस्ट बनवून घ्यायची आहे। तुम्ही ह्या स्टेजला मीठ ॲड केलं तरी चालेल, नाहीतर लास्टमध्ये। तर आता आपण चेक करून बघूया की पेस्ट व्यवस्थित झालेली आहे की नाही। जर नाही झालेलं असेल तर तुम्ही थोडंसं पाणी अजून ॲड करू शकतात आणि थोडंसं अजून फिरवून घेऊ शकता। ठीक आहे, तर आता हे बघा एकदम परफेक्ट झालेलं आहे। छान असं मिश्रण झालेलं आहे। हे बघा जसं इडली आणि डोश्यासाठी बनवतात ना, त्याच प्रकारे झालेलं आहे। तर आता काय करायचं, हे एका बाउलमध्ये काढून घेऊया आपण। कन्सिस्टन्सी इतकी नाही पाहिजे आपल्याला, अजून थोडंसं पाणी ॲड करायला लागेल, कारण की खूप जाडसर आहे। तर आता थोडंसं त्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे। तर मी मिक्सरच्या भांड्यामध्येच थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे आणि तेच पाणी यूज करायचं आहे, म्हणजे काहीच वेस्ट घालवायचं नाही आहे। आता छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। हे बघा छान व्यवस्थित आता एकजीव करून घ्यायचं आहे आणि आता काय करायचं, मी अर्धा चमचा बेकिंग सोडा ॲड केलेला आहे। तुमच्याकडे बेकिंग सोडा अवेलेबल नसेल तर तुम्ही पूर्ण पॉकेट इनोचं यूज करू शकतात। त्यावर थोडंसं पाणी ॲड करायचं आहे आणि छान असं फिरवून घ्यायचं आहे, म्हणजे मिश्रण छान असं फुलून वर येईल आणि एकदम हलकं होईल आणि आपली आंबोळी आहेत ना ते एकदम छान असे सुपर सॉफ्ट होतील। ठीक आहे, तर हे बघा मिश्रण छान असं वरती फुलून आलेलं आहे आणि हलकं झालेलं आहे। आता चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे। छान व्यवस्थित सर्व मिक्स करून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे, म्हणजे पूर्ण पिठाला असं मीठ लागायला हवं। तर आता एकदम छान असं छान मिक्स झालेलं आहे। आता आपण आंबोळ्या करायला घेऊया। तर हे बघा मिश्रण मस्त वरती आलेलं आहे। तर एक नॉनस्टिक पॅन घेतलेला आहे मी, थोडंसं गरम करायचं आहे आणि त्यावर थोडंसं तेल, किंचित तेल ॲड करायचं आहे, म्हणजे जसं आपण डोस्याला ॲड करतात ना त्याच प्रकारे, आणि सुती कपड्याने पुसून घ्यायचं आहे आणि आता आंबोळ्या काढून घ्यायच्या आहेत। ॲक्च्युली मी थोडंसं जास्तच फिरवलं, असं जास्त फिरवलं नाही तरी चालेल। आंबोळी काय जास्त मोठी नसते, छोटीच असते। तर हे बघा छान अशी जाळी पडत आहे, म्हणजे आपली आंबोळी एकदम सुपर सॉफ्ट बनून तयार होणार आहे। झाकण ठेवून फक्त 2 मिनिटच वाफवायचं आहे, फक्त 2 मिनिटं, जास्त नाही। 2 मिनिटानंतर पलटून घ्यायचं आहे। आणि हो, जर तुम्हाला वाटलंच की आंबोळी नाही निघत आहेत, म्हणजे काही वेळ काय होते चिपकून बसतात, नाहीतर एकत्र होतात, तसं आंबोळी व्यवस्थित निघत नाही, मग काय करायचं तुम्ही थोडंसं तांदळाचं पीठ घ्यायचं आणि म्हणजे अर्धी वाटी घेतलं तरी चालेल आणि अर्धी वाटी तांदळाचं पीठ त्यामध्ये ॲड करायचं, मिक्स करायचं आणि आंबोळी काढून घ्यायची। ठीक आहे, पण इथे मी तांदळाचं पीठ यूज केलेलं नाही आहे, तरी छान निघत आहेत। हे बघा मस्त सॉफ्ट बनून तयार होतात। तर आता आपण सर्व आंबोळ्या अशाच काढून घेऊया। हे बघा मस्त अशी जाळी पडत आहे, म्हणजे त्यावरूनच समजते की आंबोळी किती छान होणार आहे। आता 2 मिनिटं वाफवायचे आहे, झाकण ठेवून वाफवायचं आहे। आता आपल्या आंबोळ्या सर्व बनवून रेडी आहेत। हे बघा
तुम्ही ही आंबोळी नुसती सुद्धा खाऊ शकता, टॅमॅटो केचप बरोबर, टॅमॅटो सॉस बरोबर, नाहीतर नारळाच्या चटणी बरोबर सुद्धा खाऊ शकतात. एकदम सॉफ्ट बनून तयार होते आणि मस्त लागते. म्हणजे तांदळाची भाकरी असते ना त्यापेक्षा कितीतरी पटीने खूप छान लागते. तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघाच. जास्त काही लागत नाही, फटाफट बनवून तयार होतात आणि फक्त 15 मिनिटातच खूप साऱ्या आंबोळ्या बनवून तयार होतात. आणि हे बघा किती सॉफ्ट बनवून तयार झालेले आहे. तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडत असेल तर तुम्ही माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे. कोण खाते? ठीक आहे, मीच खाते.